शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिष्यवृत्ती परीक्षा फीचे धनादेश वाटप। आजच्या संगणकीय युगात स्पर्धात्मक परीक्षेची नितांत गरज असून शालेय जीवनात असताना विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत भाग घेतल्यास त्यांच्या गुणवत्तेत वाढ होऊन प्रगती होते, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी काढले। ते पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त एन.आर. बेरिया मेमोरियल ट्रस्टच्या वतीने आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा फी धनादेश वाटपाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव होते। या कार्यक्रमास प्रदेश जनरल सेक्रेटरी शंकर पाटील, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुनीता ताई रोटे, माजी नगरसेवक वाहिद नदाफ, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, युवकांचे नेते प्रशांत बाबर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महानगरपालिका कॅम्प संकुलातील मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या 8 शाळा तसेच द प्रोग्रेसिव्ह हायस्कूलचे विद्यार्थी असे एकूण 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत बसता यावे म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांच्या फी भरण्यासाठी 22,000 रुपयाचे धनादेश त्या शाळेकडे प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथीचे स्वागत माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया यांनी केले। या प्रसंगी भारत जाधव, जनार्दन कारमपुरी, शंकर पाटील आदींची समायोजित भाषणे झाली। या कार्यक्रमास मुन्ना इस्माईल शेख, रजाक मकानदार, राजेंद्र कोरे, NS स्वामी, छगन बनसोडे, हाजी मलंग नदाफ, सिद्धराम उंबरजे, जकीर मणियार आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुन्ना वळसंकर यांनी केले, तर अल्लाबक्ष मणियार यांनी सर्वांचे आभार मानले। कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव साहेब, प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील साहेब, आमचे ज्येष्ठ नेते माजी महापौर जनार्दन कारमपुरी साहेब, आमच्या भगिनी पक्षाच्या महिला अध्यक्षा प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार, हाजी मलंग नदाफ, माजी नगरसेवक मुन्ना वळसंकर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मला माहिती आहे आपल्याला बराच वेळ झालेला आहे, आम्ही पण थोडा अर्धा तास उशिरा आलो आणि लहान तरुण मुलांना राजकीय नेत्यांची भाषणं फारशी आवडतात आणि 2च मिनिटात माझं मनोगत व्यक्त करतो। आदरणीय बेरी साहेबांनी अतिशय साहेबांना, जे पवार साहेबांना अभिप्रेत असलेला कार्यक्रम केलेला आहे। कारण साहेबांचं जे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे त्या मुंबईच्या प्रतिष्ठानमधून पण दरवर्षी साहेबांच्या नावाने फेलोशिप दिली जाते आणि ती राज्यभर दिली जाते। त्या पद्धतीचा फायदा तुम्ही इथं सोलापुरात चांगल्या पद्धतीने पाडला आणि प्रश्न 220 रुपयाचा नाही आहे की त्यांना मोटिवेट करताय आपण। आणि शिक्षणाचं मला शंकर पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मागच्या वर्षीच मराठी आपण कॅम्प शाळेत एकत्र भेटलो होतो। खरंच आहे, महानगरपालिकेच्या गोरगरिबांच्या मुलं जिथं शिकतात त्या सगळ्या शाळा बंद होत आहेत। आता इथं काही टीचर्स पण आहेत, मला माहिती आहे, पण एकच कॅम्प शाळा मी पाहिली की सोलापुरात, ते अजून सुद्धा महानगरपालिकेच्या सर्वसामान्य गरिबांची शाळा असं जर म्हणलं आणि शिस्तीची, आणि एखाद्या प्रायव्हेट स्कूलला सुद्धा ऐकणार नाही अशी शिस्त आणि तिथं स्टाफ आहे, हे मी स्वतः पाहिलेलं आहे। आणि त्याचं नेतृत्व मला किंवा पुढाकार आदरणीय बेरे साहेब घेत आहेत। बेरे साहेब, तुम्ही असंच काम करत राहा, पक्ष आणि साहेब आपल्या पाठीशी आहेतच। आदरणीय पवार साहेबांबद्दल मी इतकंच सांगेन की ज्यांनी महिलांना 33% पहिलं आरक्षण दिलं, त्यानंतर 50% आरक्षण केलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत नगरसेविका आज आमच्या भगिनी इथं उपस्थित आहेत, त्या जर पुन्हा नगरसेवक होऊ शकले, नगरसेविका, तर ते केवळ आदरणीय पवार साहेबांच्या महिला होणार। आपल्याला माहित नसेल बऱ्याच जणांना की संपत्तीत वाटा हिंदू ऍक्ट प्रमाणे मुस्लिम पर्सनल लॉचं मला माहित नाही, परंतु आपण वडिलोपार्जित संपत्ती पाहिजे असेल तर ती मुलाकडे जायची, मुलीला मिळत नव्हती। पण पवार साहेबांनी असा कायदा केला की मुलीला सुद्धा संपत्तीत हक्क मिळाला पाहिजे। हे साहेबांचे महिलांच्या बाबतीतले पुरोगामी विचार आणि आता बाकीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिव शाहू फुले आंबेडकर या सगळ्यांचा विचार जे समतेचा आहे
आणि सामान्य लोकांना त्याची मदत झाली पाहिजे आणि सर्व जाती धर्माला पुढे घेऊन जायची त्यांची जी नीती आहे त्याचा आज वाढदिवस आहे 85वा. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. विद्यार्थी त्यांची 220 रुपयाप्रमाणेची फी आपण आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून द्यायची आणि त्यांना या स्पर्धेच्या परीक्षेमध्ये बसवण्याचा विचार आला. 85 100च्या पुढे त्याचा आकडा गेला आणि हे सगळ्या शाळेतले गरीब या भागातील विद्यार्थी आहेत, झोपडपट्टीमधले आहेत, पण त्यांच्यामध्ये शिकण्याची जिद्द आहे, त्यांना आवड आहे. पण काही विद्यार्थ्यांना केवळ 220 रुपये भरता येत नाही म्हणून त्यांना स्पर्धेच्या परीक्षेत बसता येत नव्हतं. पण मुख्याध्यापक काहीतरी करून ते मुख्याध्यापक आणि शिक्षक त्याचं कॉन्ट्रीब्युशन करून भरतात. मी म्हटलं आपण थोडंसं ओझं घ्यावं, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा ओझं आर्थिक कमी करायचा आणि ट्रस्टच्या माध्यमातून त्यांची या वेळेला फी भरू या ठिकाणी आपल्या हस्ते वितरित करतोय. मला आनंद आहे की या भागातल्या लोकांनी मला जवळजवळ महानगरपालिकेमध्ये 5 वेळेला बहुमताने निवडून दिलं. मी 2 वेळेला कॉप म्हणून झाला, 37 वर्ष नगरसेवक म्हणून राहिलो. पण भरभरून प्रेम या भागातल्या लोकांनी मला दिलेलं आहे आणि आजही माझ्या प्रत्येक घरामध्ये चुलीपर्यंतचे संबंध आहेत. आमच्या महिला भगिनी जेव्हाही मी प्रभागात जातो, आधी मी सकाळ संध्याकाळ प्रभागातलं काम सोडत नाही आणि प्रभागातलं ड्रेनेजचं काम असेल, पाण्याचं काम असेल, शाळेला तर मी दत्तकच घेतलेला आहे. कॅम्प शाळा म्हणजे वेगळ्या साहेबांची शाळा असं त्याचं एक हे झालेलं आहे आणि म्हणून शाळेकडे माझं लक्ष आहे. शाळेमध्ये जे काही गुणवत्ता आहे त्याच्याकडे माझं लक्ष आहे. शाळेच्या इमारतीकडे लक्ष आहे. शाळेच्या मूलभूत सुविधांकडे माझं लक्ष आहे आणि या भागातल्या लोकांना, या भागातल्या मुलांना चांगलं उच्च शिक्षण मिळावं, इंग्रजीचं शिक्षण मिळावं म्हणून मी इंग्रजीची शाळा सुरू केली. त्या काळामध्ये फक्त 2च शाळा घ्यायच्या होत्या. एक मी माझ्या कॅम्पसमध्ये आणली आणि ती इतकी सुंदर झाली ती इंग्रजी शाळा, की त्याला नंबर लागतात, लाईन लावून लोक हे घेतात आणि बरं आमच्या हेडमिस्ट्रेस बसलेले आहेत, त्यांना खूप त्रास होतो ॲडमिशन द्यायला. एवढं म्हणजे आपण तो शिक्षण मंडळामध्ये 10 वर्ष होता, आपल्याला माहीत आहे शंकर पाटील साहेबांना. आणि ज्येष्ठ नेते आणि माझे जवळचे मित्र ॲडव्होकेट बेरिया साहेबांनी घेतलेल्या आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय गादेकर साहेब, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माईक घ्या मला पुढं समोर सन्माननीय भारत दादा साहेब, माईक कारंतोली साहेब, पक्षाचे जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, युवकांचे नेते किशन बाबर, माजी नगरसेवक त्यांचे जुने मित्र प्रताप साहेब, नगरसेविका आणि महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुनीताताई रोटे, उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, बेरिया साहेबांचं पहिल्यापासून शिक्षणाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, एक अत्यंत विधायक दृष्टिकोन बेरिया साहेबांचा. बेरिया साहेबांचं असं एक कारण आहे की जोपर्यंत समाज शिक्षित होणार नाही तोपर्यंत समाजामध्ये कुठलीही सुधारणा अशक्य आहे असं ते जाणं. म्हणून मी गेल्या अनेक वर्षापासून खरं तर मी बेरिया साहेबांच्या वडिलांबरोबर काम केलेला कार्यकर्ता आहे. कॉम्रेड नबी खान बेरिया हे आमचे राजकीय गुरु होते. ते अत्यंत कडक शिस्तीचे आणि ते कम्युनिस्ट विचारसरणीचे होते. 1978 साली जेव्हा भीमरोडे त्या भागातील विधानसभेसाठी उभं राहिले तेव्हा त्या काळातले जे आमचे प्रमुख नेते होते कॉम्रेड बेरिया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपल्या आदरणीय बेरिया साहेबांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे तो अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे.
आदरणीय बेरे साहेबांना गोरगरीब जनतेला काय हवं आहे याची जाण आहे आणि म्हणूनच त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे. आदरणीय पवार साहेबांना या ठिकाणी मी वाढदिवसाच्या हार्दिक लाख शुभेच्छा देते आणि असेच कार्यक्रम आदरणीय साहेबांनी बेरे साहेबांनी घ्यावे अशी त्यांना मी विनंती करते आणि या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद. पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे सोलापूर शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष बेरिया साहेब यांनी शिष्यवृत्ती यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे शिष्यवृत्ती फी भरण्याचा जो कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमासाठी आज उपस्थित असलेले पक्षाचे अध्यक्ष श्रीयुत गादेकर साहेब, प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव साहेब, शंकर पाटील साहेब, माजी महापौर रामगिरी साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ. आजचा कार्यक्रम हा अतिशय खूप चांगला कार्यक्रम आहे. कारण स्पर्धा परीक्षा ची आवड निर्माण करण्यासाठी बेरिया साहेबांनी आतापासूनच महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना उपक्रम दिलेला आहे. तो उपक्रम देण्यासाठी त्यांना जी स्पर्धा परीक्षेला जी फी लागते ती सुद्धा ते भरण्यास तयार झालेले आहेत. आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ते खरोखरच चांगलं आहे. कारण महापालिका शाळेत शिकणारा विद्यार्थी किंवा पालक म्हणजे विद्यार्थी तो गरिबीतून पुढं येत असतो आणि त्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होऊन पुढे भविष्यात त्यांना त्याचा उपयोग व्हावा अधिकारी होण्यासाठी वगैरे. तर त्यासाठी बेरिया साहेबांनी हा जो कार्यक्रम घेतलाय अतिशय चांगला कार्यक्रम आहे. मला आता बेरिया साहेब भाषण करताना म्हणजे की बाबा मी आज सुद्धा महापालिकेतील म्हणजे पाण्याचा प्रश्न असू द्या, गटारीचा प्रश्न असू द्या, ड्रेनेजचा प्रश्न असू द्या, या प्रश्नासाठी मी आज सुद्धा महापालिकेचा पाठपुरावा करतो. तर साहेब तुम्ही माजी महापौर हे तुम्हाला एवढं जे मोठं पद आहे ते तुम्हाला कायमचं पद असल्यामुळे ते तुम्ही पब्लिकशी रिलेटेड तुम्ही आयुष्यभर काम करणार आहात. आणि आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आजचा जो उपक्रम घेतलाय तो अतिशय चांगला आहे. कारण